आपल्या वारकरी संप्रदायानं देवालाच देवी म्हणलेलं. वारकरी संप्रदाय इतका एकनिष्ठ आहे की संप्रदाय पांडुरंगालाच देवी म्हणतो. वज्रेश्वरी जरी असेल, तुळजापूरची भवानी जरी असेल, सप्तशृंगी वणीची सप्तशृंगी देवी असेल, कोल्हापूरची महालक्ष्मी असेल, जेवढ्या माहूरची रेणुका असेल, जेवढ्या म्हणून माता आहेत त्या सगळ्या मातेला आमच्या संतांनी विठ्ठलामध्येच पाहिलेले. अनंत रूपे अनंत वेचे देखील व्याजाती हो बाप रखुमा देवर खुणावले कैसे बाप रखुमा देवर खुणावले कैसे अनंत रूपे अनंत वेशे देखील म्यात्यास. कुठंही गेले ज्ञानोबाराय नामदेवराय तीर्थयात्रा करायला सगळ्या देवाची दर्शन घ्यायची. वज्रेश्वरीचं घेतात, सप्तशृंगीचं घेतात, पण सगळे रूप पाहताना मात्र त्या पांडुरंगाचीच ती रूप आहेत असं. तू विटेवरी सखय बाई वो करी कृपा माझे मन लागो तुझे पायी वो करी कृपा. तू विठ्ठल सखय बाई वो करी कृपा माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा. काय गोड प्रमाणे. तू विटेवरी सखय बाई हो करी कृपा माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा. संते देखील वरुण विठाई सचिदानंदे अंबाबाई हो करी कृपा. जेवढ्या म्हणून भगवतीचं स्वरूप संतांनी प्रगट केलं ते पांडुरंगालाच म्हटलेले. रंगा येई ओ येई विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई रंगा येई ओ येई. म्हणजे संतांना भगवंताच देवीला मानलंय. देवी मानली नाही असं नाही, पण ती देवी बरं का पंढरपूरचीच मानली बा बरं का. हो, दुसरी देवी नाहीच. म्हणजे दुसरी देवी आहे पण ती वज्रेश्वरी आहे, ती पण पांडुरंगाच आहे. वणी आहे ती पण पांडुरंगाचंच रूप आहे. आणि अशा भगवती मातेचा धावा केलेला हा अभंग. त्याचं कारण असं आहे बरं का. धावा कधी करावा लागतो? संकट आल्यावर. आपल्यावरती संकट पडलं की मग लोक मंदिरात जातात. तसं नसलं पाहिजे. आधी अखंड भजन करावं आणि भजन केलं की मग संकट पडायच्या आधीच देव हजर होतो. तुम्हाला बोलवायची गरजच नाही, देवच येतो. कोणत्याही तुम्ही ज्या रूपात हाक माराल त्या रूपात येतो. मी कायम सांगतो, समाज जिंकायचा असेल रोहिदास आबाचं बोलणं लागतं. शत्रू जिंकायचा असेल तर कपट लागतं. मैत्री टिकवायची असेल तर सत्य लागतं. राजा जिंकायचा असेल तर कला लागते. आणि देव भगवती माता जिंकायची असेल तर तुमच्याजवळ भाव लागतो. ध्यानातच ठेवा. 2 तास माणसं कीर्तन ऐकतात, कुणाचंही ऐकत नाही. ज्याला बोलणं जमलं त्याचं ऐकतं. ज्याला मांडणी जमली, अभ्यास जमला, चिंतन जमलं, लोक दरवर्षी बोलवतात. मग त्या महाराजांना बोलवा म्हणतात. का?
बोलणं जमलं की समाज जिंकला जातो. भारत स्वतंत्र झाल्यापासून काहीच्या घरात आमदारकी येतं, अजून तेच आमदार आहेत, पडलेच नाहीत. का पडले नाही? त्याचं कारण बोलणं जमलं त्यांना. ज्याला बोलणं जमलं समाज जिंकत असतो. कायम ध्यानात ठेवायचं, समाज बोलल्यानं जिंकला जातो. मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी, साचा आणि मवाळ मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताची, मुखी अमृताची वाणी. गोड बोललं पाहिजे. वेचिते वचन जेने राहे समाधान, होय समाधान. असं गोड बोलावं. बोलवाईसे बोले जेने बोले विठ्ठल डोले. काय नामदेवराय बोलत असतील की नामदेवरायच्या कीर्तनात देवांनाच काय बोलणं असेल महाराज. आपल्या कीर्तनात लोकांना ऐका म्हणावं लागतं, माझ्याकडे बघा म्हणावं लागतं. नामदेवरायचं बोलणं सुरू झालं की नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. काय बोलणं असेल महाराज. असं बोलावं की जग जिंकता आलं पाहिजे. कशाने जिंकलं जातं? गोड बोलल्यानं. ध्यानातच ठेवा. 2 नंबर, शत्रू जिंकला जातो कपटान. कपट लागतं, कपट. आता इलेक्शन जवळ आली, जरा हे ध्यानातच ठेवा. शत्रू कपटानं जिंकला जातो, समाज बोलल्यानं जिंकला. दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. हात जोडा, गोड बोला, लोक निवडून देतील तुम्हाला. गोड बोललं की समाज सांभाळतो, प्रेम करतो. गोड नाही बोललं की मग लोक तुमचा बाजूला करतात. कितीही श्रीमंत असू द्या, कितीही मोठा असू द्या, गोड नाही बोललं की त्याचं जगात चालत नाही. इतकी काही माणसं विद्वान आहेत आमच्यात, एका अभंगार मरुस्तर कीर्तन करतील, पण कीर्तनच नाहीत त्यांना. का? बोलताच येत नाही. मग लोकांना गोडच बोलत नाही. ते गोड बोललं तर लोक जवळ करतात. समाजाला गोड बोलावं लागतं. समाज बोलल्यानं जिंकला जातो. शत्रू कपटानं. महाभारतामध्ये पांडव कमी आहेत, कौरव जास्त आहे. तरी कौरवाचा विजय होत नाही, पांडवाचा विजय होतो. का बरं? पांडव जिंकतात त्याचं कारण भगवान पांडवाच्या बाजूने. आणि भगवंतानं 9 वेळेला कपट केलेलं आहे. 9 नाही सांगत, पण 1 सांगतो. कपट कशाला म्हणतात बघा. कपट कसं केलं जातं? भीमाचं दुर्योधनाचं गदायुद्ध लागलं तर त्या भीमाला माहिती नव्हतं हा दुर्योधन वज्रदेही. वज्रदेही म्हणजे काय? आपल्या देवीचं नाव वज्रेश्वरी आहे. तिनं वरदान दिलं की तुम्ही वज्र होत असता. तुम्ही तिच्या समोर गेले की ती विष बाजूला काढते, संकट बाजूला काढते, तुमच्या जीवनातलं दारिद्र्य बाजूला काढते. कोण? ही वज्रेश्वरी जी आपली आहे. वज्र शब्दाचा अर्थ आहे कठीण, म्हणजे तुमचं शरीर बलाढ्य होतं. ते कशानं झालं होतं? तर गांधारीला माहिती झालं की माझ्या नवऱ्याला 2 डोळ्यानं जग दिसत नाही. लग्न जमायच्या आधी, बरं, लग्न जमायच्या आधी माहिती झालं की ज्याच्याशी माझं लग्न होणार आहे त्या माझ्या नवऱ्याला 2 डोळ्यानं दिसत नाही. मग 3 डोळ्याला पट्टी बांधली. माझ्या नवऱ्याला दिसत नाही तर मी पण पाहणार नाही. पातिव्रत्य धर्म निभावला, डोळ्याला पट्टी बांधली, कधीच सोडली नाही महाराज, कधीच नाही. तिनं सुद्धा जग पाहिलं नाही. तर तिच्या डोळ्यात अशी एक ताकद निर्माण झाली की तिनं जर ती पट्टी सोडून कोणाकडे बघितलं तो वज्र होईल. आणि हे दुर्योधनाला धर्मराजाने सांगितलं महाराज. युधिष्ठिरानं सांगितलं की तुझ्या आईकडे ती ताकद आहे. बघा, याला सत्य बोलणं म्हणतात, खरं बोलणं म्हणतात. संकट आलं तरी खरं बोललं पाहिजे. युधिष्ठिराला, धर्मराजाला माहिती आहे उद्या युद्ध होणार आहे. युद्ध झाल्यावर हा जर वज्र झाला, मारायचा कसा पापी, पण त्यांनी खरं सांगितलं. महाराज, तुझ्या घरात ताकद आहे म्हटले, तुझ्या आईनं तुझ्याकडे पट्टी उघडून पाहिलं, वज्र होशील. आणि तसंच झालं. पण देवाला काळजी पडली. भगवंतानं विचार केला, हा जर वज्र झाला तर कसा मारायचा. म्हणून देवानं काय केलं? माळ्याचं रूप धारण केलं. आणि तो चाललेला असताना त्याला कमरेपुरती माळ बांधायला दिली. तर त्यानं कमळेपुरती ती फुलाची माळ बांधली. सगळ्यांना कथा माहिती आहे. आणि ज्यावेळेला तो आईच्या समोर गेला, आईनं डोळ्याची पट्टी सोडली. अंगठ्याच्या नखापासून तर डोक्याच्या शेंडीपर्यंत त्याला निहाळलं. ऐका, सगळं त्याचं अंग वज्र झालं. पण आई म्हटली, बघ, इथं जी फुलं तू बांधली ना मांडीला, एवढ्या जागेमध्ये तू आधू आहे. हे फक्त गांधारीला माहिती होतं, दुर्योधनाला माहिती होतं, आणि ज्यांनी फुलाची माळ दिली त्याला माहिती होतं. हे कुणालाच माहिती नव्हतं. भीमाचं दुर्योधनाचं गदायुद्ध लागलं. गदायुद्ध खेळताना कमरेच्या खाली वर मारायची नाही गदा, वर मारायची. छातीवर गदा मारायचा, मानीवर मारायचा, पाठीवर मारायचा. पण ते दुर्योधन हसायचं महाराज, त्याला ती गदाच लागत नव्हती. हवं दुर्योधनानं देवानं हाक मारली, भीमा इकडे एक काम कर, त्याच्या मांडीवर गदा मार. तर तो भीम म्हटला, देवा, कमरेच्या खाली गदा मारणं गदायुद्धात गुण आहे, मार, मी सांगतो ना. देवानं मारायला लावली, दुर्योधन संपवला. माझी कथा संपली. कपटानं शत्रू जिंकला. शत्रू कशानं जिंकला जातो? कपटानं. माणसं कशानं जिंकले जातात? बोलण्यानं.
राजा जिंकायचा राजा. मग रोहिदास महाराजासारख्या चाली आल्या पाहिजे, हनुमान महाराजासारखा हात पळायला पाहिजे, जयराम महाराजासारखी प्रमाणे म्हणता आली पाहिजे, माझ्यासारखं तुम्हाला बोलता आलं पाहिजे. ज्याला जिंकायचं आहे त्याच्याकडे कला पाहिजे. कला असली की मग तुम्ही लोक काही पण द्यायला तयार आहेत. फक्त कला पाहिजे, क्वालिटी पाहिजे, अभ्यास पाहिजे, चिंतन पाहिजे. तुमच्याकडे कला असेल की राजा जिंकला जातो. चला, राजा कलेनं जिंकला जातो. समाज बोलल्यानं, शत्रू कपटानं मैत्री टिकवायची. मैत्रीमध्ये खोट चालत नाही. मैत्री सत्यानं टिकली जाते बरं का. मैत्री खोट्यावर जमत नाही, अविश्वास चालत नाही. मैत्रीमध्ये सत्य लागतं. कोणत्या गावात त्याच गावाचं नाव पाटोदास सांगायचं, खोटं नाही बोल. खोटं बोललं की मैत्री तुटून जाते. मैत्रीमध्ये सत्य लागतं. ध्यानात ठेवा, मैत्री सत्यानं टिकते. लक्षातच ठेवा तुम्ही. सुदामा देवाला भेटायला गेला. तो गरीब आहे आणि भगवान कृष्ण विश्वाचा मालक. सुदामा कोण आहे? गरीब आहे. त्याचे फाटलेले कपडे, फाटी रे धोती, तुटी रे पगडिया, चालत पाहू गसे सुदाम जी को देखत श्याम हसी. सुदामा देवाला भेटायला गेला, गरीब आहे तो. आणि भगवंतानं सुदामा शब्द ऐकला. सुनते ही दौडे चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा, महिमान कैसा अजीबा गया. फाटलेले कपडे, डोक्यावर पागोट नाही, गरीब दिसतोय. भगवंतानं त्याला मिठी मारली बघा. त्याचा खरेपणा जाणला. सत्यानं मैत्री टिकली जाते. कायम ध्यानात ठेवायचं. म्हणून पोरांनो, ह्याची तरणीबाण पोरं कीर्तन ऐकतात, उभी राहिलेली बसलेली. मुली कीर्तन ऐकतात. मैत्रीण करा, मित्र करा, पण इतका जीव लावा ना मित्राला की तो गरीब जरी असला तर त्याची सुखात आठवण काढत चला. आपलं जरा बरं चाललंय तर आपल्या गरीब मित्राला फेकून देऊ नका. मित्रच तुमचा सखा असतो महाराज. कृष्ण जर भगवान सखा नसता ना अर्जुनाचा, तर अर्जुनानं युद्ध केलं नसतं महाराज. कायम ध्यानात. सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम, हे कृष्ण हे नारायण. किती श्लोक सुंदर आहेत महाराज, किती गोड मला सांगता येईल. आता एक कविता गाजली बघा मित्रावर, फार लोक ऐकतात, रोज म्हणायला लावतात, आणि ती फार सुंदर आहे. रोज ऐकत जा. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्या सारखा. मित्र हा तुम्हाला जर भेटला चांगला तर तुम्हाला संकटात मरू देत नाही. तुम्ही त्याची सुखात आठवण काढली की तो दुःखात ढाल बनतो. मैत्री केली पाहिजे. संभाजीराव बसलेत आमचे मित्र आहेत, रोहिदास साहेब आमचे मित्र आहेत, हनुमान महाराज मित्र आहेत. मैत्रीमध्ये खोट नसली पाहिजे बरं का. का उगा हिंडशी देव शोधावया, का उगा हिंडशी देव शोधावया, का उगा हिंडशी देव शोधावया. मित्र आहे जवळ मंदिरासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. मैत्री कायम केली पाहिजे. मैत्री सत्यानं टिकली जाते. मैत्रीमध्ये खूप आनंद असतो. खूप मैत्री चांगली करा. अविश्वास नाही. आपल्या मित्राचं कधी उघड पाडू नका, नाही तर मैत्री आताची मैत्री चांगली असं करायची नाही. विश्वासघात होईल, कुणाचा घात होईल असं करू नका. मैत्री सत्यावर टिकत असते. ध्यानात ठेवा. मैत्री सत्यानं, राजा कलेनं, जग बोलल्यानं, शत्रू कपटानं. ज्या वज्रेश्वरी मातेचा वर्धापन दिन करता त्या वज्रेश्वरीला, या विश्वातल्या देवाला, भगवतीला, भगवंताला याच्यातलं काही लागत नाही. मग गिरीधर लाल तो भाव का भुका, तो तुमचं भाव पाहतो महाराज. अंतरीची घेतो गोडी, गोडी अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी.
अंतरीची घेतो गोडे गोडे अंतरीची घेतो गोडे आहे जोडी भावाची राम हो आहे जोडी भावाची भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा 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 देव सोयरा ओ ना काय गोड शब्द आहे तो अंतरीची घेतो गोडी तुमचा भाव किती शुद्ध आहे तुम्ही श्रीमंत आहात का गरीब आहात का तुम्ही कोणत्या जातीची हे पाहत नाही भगवान तुमचा भाव किती क्वालिटीचा आहे शबरी मातेचा भाव शुद्ध आहे ना तर विश्वाचा मालक तिच्या झोपडीवर जातो बघा अहो, शबरी भिल्ल समाजाची आहे महाराज एक भिल्लीने ऐका महिमा आवडीची ओ ऐका महिमा आवडीची प्रमाणे बोरे खाय भिल्लनीची बोरे खाय भिल्लनीची भिल्ल समाजात आलेली ती शबरी माता पण विश्वाचा मालक तिच्या झोपडीवर जातो तिची बोरं खातो महाराज केवट हा मल्ल समाजाचा आहे आदिवासी समाजाचा आहे पण त्या केवटाच्या नावेमध्ये बसतो भगवान मला सांगा तुमचा भाव शुद्ध झाला रे झाला मंदिरात जायची गरजच नाही देवच तुमच्या घरी तुका मन भाव जवळी धरुणी आणि देव जवळी धरुणी आणि देव जवळी धरुणी आणि देव कामने भाव जवळी धरुणी आणि देव जवळी धरुणी आणि देव जवळी धरुणी आणि तुका मने भाव जवळी धरुणी आणि देव तुका मने भाव जवळी धरुणी आणि देव जवळी धरुणी आणि देव जवळी धरुणी आणि देव काय गोड शब्द आहे तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव तुमचा भाव शुद्ध असू द्या मंदिरातला देव तुमच्या घरी येतो भगवंत भगवतीचं रूप धारण करून येतो वाटेल तसा होतो जैसा केला तैसा होय धावे सोय धरोणी होय भक्ती केला तैसा मी आत्ता मध्ये अयोध्येला गेलो होतो ते नाही का आता उद्घाटन झालं मंदिराचं त्यामध्ये आम्हाला त्याच्यामध्ये आमंत्रण होतं बीड जिल्ह्यातून मी एकटाच होतो तर आम्ही त्या अयोध्येला गेलो तर त्या अयोध्येला गेल्यावर जरा लक्ष देऊन ऐका तिथे एक मंदिर आहे तर त्या मंदिरामध्ये आम्ही दर्शन घ्यायला गेलो तर तिथे एका प्रभू रामचंद्राच्या गुरुची मूर्ती आहे प्रभू रामचंद्राचे गुरु म्हणजे वशिष्ठ महाराज त्या वशिष्ठ महाराजांच्या परंपरेमध्ये एक साधू जन्माला आले आबा आणि ते वशिष्ठ महाराजांच्या परंपरेत आलेले जे साधू होते का तर रामायण होऊन गेलं सगळं होऊन गेलं त्याच्यानंतर ते जन्माला आले पण ते मात्र मंदिरात देवाच्या दर्शनाला जात नव्हते ते म्हणायचे मी रामचंद्राला रोज शिकवतो म्हणायचे त्यांचा भाव काय अजूनही राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न माझ्याकडे शिकायला आहेत रामायण होऊन गेलंय देव निघून गेलेत काही वर्ष झालेत आत्ताची घटना आहे आणि त्यांचा भाव एकच की मी रामचंद्राला शिकवतो चुकलं की छडी मारतो काय शुद्ध भाव महाराज अबकडं शिकवतो काही चुकलं तर बोलतो श्लोक चुकवतो असाच भाव संघ येणारे संत मंडळी म्हणायचे का हो तुम्ही साधू आसन कधी मंदिरात येत नाही कधी गोदावरीला येत नाही स्नानाला येत नाही शरोईला येत नाही ते म्हणायचे नाही सांगत नसायचे कोणाला आणि एक दिवस काय झालं एवढाच भाव त्यांच्या अंतःकरणात बरं का राम माझा शिष्य आहे भरत माझा शिष्य आहे लक्ष्मण माझा शिष्य आहे आणि हे सगळे माझ्याकडे शिकायला आहेत चुकल्यावर छडी मारायची तर खाली मातीला रामचंद्र बसलेत अशी भावना तयार करायची रोज कैक वर्ष गेले एवढंच काम करायचे एक दिवस काय झालं सगळ्या संतांनी साधूंनी त्यांना आग्रह केला की रामचंद्राच्या मंदिरात जायचं आपल्या मग सगळ्या संतांचं ऐकावं लागलं ना मग ते जातच नव्हते पण निघाले वयांच्या बरोबर तर माझ्याकडे बघा भावाचा परिणाम काय होत त्यांचा एकच भाव की राम माझा शिष्य मी त्याचा गुरुची आणि जसे ते निघाले
तर नेमकं सगळ्यांची दर्शनं झाली रामचंद्राची, ते अयोध्येतले लोक सांगतात. आणि ते साधू महाराज नेमकं रामचंद्राच्या पुढं आले. आता रामाच्या पाया पडायचं तर ते गुरुजी गुरुजी कसे पाया पडते म्हणून ते असे उभे राहिले होते म्हणे. आणि तेवढ्यात रामचंद्राचीच मान अशी खाली, मूर्ती खाली झाली म्हणे. मूर्तीची मान खाली झाली. का? इतका ओरिजिनल भाव ठेवला महाराज. राम माझा शिष्य आहे तर देवाला गुरुजी म्हणून स्वीकारावंच लागलं. ध्यानात ठेव, भाव तुमचा शुद्ध असेल मग तुम्ही सुदामा असलात की मग तुमचं गाव सोन्याचं होईल. तुमचा भाव शुद्ध असेल तर शबरीसारखा देव तुमच्या घरी येईल. तुमचा भाव शुद्ध असेल तर तुकोबाराय डोंगरावर नाचत होते, देव डोंगरावर गेला. ज्ञानोबाराय आळंदीला गेले, देव आळंदीला गेला. आपल्या जवळ मराठवाड्यामध्ये प्रवेश केला की पैठण नावाचं गाव. त्या पैठणला शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा वाडा आहे. ऐका, 36 वर्ष देव त्यांच्या घरी काम करत होता. 36 वर्ष. माहिती नव्हतं नाथ महाराजांना. श्रीमंत होते नाथ महाराज बरं का. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे, धोत्रावाले माणसं गरीब असतात बरं. बऱ्याच लोकांना वाटतं महाराज म्हणजे गायवाना येडा न शिकलेला, असं नसतं. श्रीमंत लोक आहेत. मुंबईला एक महाराज आहेत आमचे, ऐका, 1200 एकर जमीन आहे त्यांची अजून मुंबईला. खूप श्रीमंत आहेत. रोज हरिपाठ करतात, रोज ज्ञानेश्वरी कीर्तनाला जात नाही. खूप पैसे आहेत त्यांच्याकडे, 25 सप्ते करतात. असे खूप माणसं आहेत, श्रीमंत आहेत. नाथ महाराज एवढे श्रीमंत होते, भिकारी जर भीक मागायला गेला त्यांच्या घरी तर त्या भिकाऱ्याला सोन्याच्या ताटात जेवण वाढायचे. काय श्रीमंती असेल महाराज. सांगू, तुम्ही आता इथं कीर्तनाला आलात, माझे रोहिदास साहेबांच्या चाली ऐकता, माझं कीर्तन ऐकता, एवढं छान कीर्तन तुम्ही श्रवण करता, वज्रेश्वरी माताचा वर्धापन दिन करता, पंगत आहे, गाव एकत्रित येतं, 2-3 गावं एका विचारानं कार्यक्रम ठेवतात. एवढा सुंदर कार्यक्रम चालू आहे. मी तुम्हाला काय देणार आहे? शब्द देणार. मी तुम्हाला शब्द देणार, तुम्ही ऐकणार, तुम्ही तुमच्या घरी, मी माझ्या घरी. नाथ महाराजांच्या घरी असं नव्हतं रोहिदास साहेब. कीर्तन ऐकायला जेवढी लोक येतील का हनुमान महाराज, त्यांना नाथ महाराज कीर्तन झाल्यावर त्यांच्या घरची 2 किलो हरभऱ्याची डाळ आणि 1 किलो गुळाची ढेप दान द्यायची. कोणाला? ऐकणाऱ्याला. कळतं ना तुम्हाला, भाषा कळते ना माझी. ऐकणाऱ्याला काय द्यायचे? 2 किलो हरभऱ्याची डाळ, 1 किलो गुळाची ढेप. 40 रुपये किलो गुळ आहे, 80 रुपये किलो डाळ आहे आताच्या काळातली. ते 2 किलो 1 किलो रोज दान द्यायचे. फक्त ऐका, हे याची अपेक्षा लगेच माझ्याकडून करू नका, नुसतं ऐका. 2-4 एकर आहे ते ऐकावं लागेल मला गावाकडचं. सोपं आहे काय? जो येईल त्याला दान दिलं जायचं. हे एकदा नाथ महाराजांच्या वाड्यावर चोरी झाली. चोर आहेत तुमच्याकडं? अय शिरसगाव, चोर आहेत का? चोर नाही. चोराचे 2 प्रकार आहेत, एक उत्तम चोर आणि एक भंगार चोर. चोर 2च आहेत. उत्तम चोर डबर खाय, मुरुम खाय, रस्ता खाय. कळले असतील तुम्हाला आता. उत्तम चोर काय काय खातात ते पेपरला वाच. चोर सोनं चोरतो, पैसे चोरतो. माझ्याकडे बघा. भंगार चोर सप्त्याच्या मंडपातल्या चपला छान, पकवाजाची गट्टीच घेऊन जाय, मायकावाल्याचं वायरच घेऊन जाय, कुणाच्या शेतातलं कापूसाचे चुनान, मकाचे कणस छान, सोयाबीनच्या शेंगा छान, गहूच घेऊन जाय. असे भंगार चोर नव्हते. ऐका, 24 चोर होते. 24 चोर नाथ महाराजांच्या वाड्यात सोनं चोरायला गेलेले. आणि पहिल्या चोरानं 1 क्विंटलचं गाठोडं बांधलं चोपदार. किती? 1 क्विंटल. 1 क्विंटल बरं का. हनुमान महाराज 1 क्विंटल. ज्याला सहन होतं त्याने ऐका बरं काही. लोखंडाचं नाही बांधलं, कापसाचं नाही, मग आबा सोन्याचं बांधलं. सोन्याचं त्यानं 1 क्विंटल बांधलं. शेजारच्यानं पाहिलं, यानं 1 क्विंटल, त्याच्यापेक्षा थोडं जास्त बांधलं. तिसऱ्यानं त्याच्यापेक्षा थोडं जास्त. गाठोडे लागले वाढायला. चोर होते 24, गाठोडे झाले 24. झालं असं. 1 गाठोडं एकाला उचला ना म्हणून दुसऱ्यानं हात लावला. माझ्याकडे बघा. पहिल्याच्या डोक्यावर दिलं, पहिला गेला. तिसऱ्यानं दुसरा गेला. चौथ्यानं तिसरा, 5व्यानं चौथा, 6व्यानं 5वा, 7व्यानं 6वा, 8व्यानं 7वा, 9व्यानं 8वा, 10व्यानं 9वा. कळलं तुम्हाला? असं एकानं एकाला उचलून दिलं. त्यामुळं 23 चोर निघून गेले. 23. एकच चोर खाली राहिला. त्याला उचलून द्यायलाच कोणी राहिलं नाही. त्याने आवाज दिला, अरे तुम्ही चालले माझं, मला कोण उचलून देईल? तेवढ्याच आवाजात नाथ महाराजांना जाग आली. नाथ महाराजांनी वाड्याची कडी उघडली. नाथ महाराज त्या चोराला म्हटलं, राजा जाऊ दे, त्यांना मी उचलून देतो तुला. मालक ठेवता का 2-4 दिवस गावात मुक्कामाला राहतो, देता का 2-4 किलो मला? अहो ग्राम देऊ शकत नाही आपण. ग्रामच किती लांब गेले. सोपं, काड्याची पेटीतली काडी देऊ शकत नाही आपण. घरातलं सोनं चोरांच्या डोक्यावर उचलून दिलं. सकल संता माझी राजा, स्वामी एकनाथ माझा, या विश्वातले कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाये. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी. अनन्य भक्ती भावे निरावंदिताचे पाय. भक्ती
सोन्याची वाड्याची श्रीमंती काय ऐकता शिरसगावकर, लौकीकर, वळदगावकर ऐका. विश्वाचा मालक त्यांच्या घरी पाणी भरतो बघा. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळावंदित से पाय. ओ बाळू आरती स्वामी एक नाथा, ओ बाळू आरती स्वामी एक नाथा. काय भाव असेल, विश्वाच्या मालकानं पाणी भरावं. ज्याचं पाणी येतो पाणी भरतो, ज्याला चंदन लावायचं तो चंदन उगाळतो, ज्याची कथा आहे तो कथा ऐकतो. निळा मन देव राबे त्यांचे घरी, दत्त चोपदारी करीत असे. विश्वाचा मालक चोपदारकी करतो. का सांगतोय मी कथा? तुमचा भाव शुद्ध झाला की देव तुमच्यासाठी धावतच येतो. ध्यानातच ठेवा, तुमचा भाव शुद्ध पाहिजे, येतो. एकदा भगवान कृष्णाला उद्धवानं विचारलं, देवा तुमचा सगळ्यात जास्त भाव कोणावर? आणि भगवंताच्या मुखातून आलं द्रौपदी. काय नाव आलं? द्रौपदी. या द्रौपदीचं नाव घेतलं का त्या उद्धवाला जळकी सुटायला लागली. तुमच्याकडे आहे जळकी? आहे इकडं? हां नाही, चांगलं गाव आहे बरं. जळकी म्हणजे रामभाऊला 100 क्विंटल कापूस झाला, श्यामभाऊला तापच आला. रामभाऊनी गाडी घेतली, श्यामभाऊला कोणतीच गोळी चालाना, पॅन्डी चालाना. इथं मेडिकल उघडं आहे बघा, ओमिडी चालाना, कारण ती जळकी गोळीने जात नाही. मान आबाला लय कीर्तन की लागला जळायला, साखरे महाराज लय लागला, जळायचं नाही. मान कधी कोणाची बरोबरी करायची नाही. या बाजीराव महाराज कधी कोणावर जळायचं नाही, कधी कोणाची बरोबरी करायची नाही. माझ्याकडे बघा, त्याचं कारण सांगतो तुम्हा सगळ्यांना. प्रत्येकाचं प्रारब्ध भिन्न भिन्न असतं, वेगवेगळं. आणि कारू सावे नलगे बहुता, आपुल्या संचिता वाचोनिया, आपुल्या संचिता. आणि कारू सावे लागे बहुता, आपुल्या संचिता वाचोनिया, आपुल्या संचिता वाचोनिया, वाचोनिया, वाचोनिया. काय गोड प्रमाणे हे मार. अनिका रुसावी न लगी बहुता, आपुल्या संचिता. आपलं जसं प्रारब्ध असेल, संचित असेल, ते घडत असतं. प्रारब्ध क्रियमाण, संचिताचा भोग तो चुकणारा नाही महाराज. मग कधी जाणायचं नाही बरं का. एकाच वर्गात 100 पोरं शिकतात. कोणी साहेब होतं, कोणी कलेक्टर होतं, कोणी IAS अधिकारी होतं, कोणी चपराशी होतं, तर कोणी ढोराच्या मागं जात. एकाच पाठाला आम्ही 100 पोरं होतो, त्याच्यातले 2-4च कीर्तनकार आहेत, बाकीचे कुठं गेले? कोणी गाडीवर आहे, कोणी साहेब झालं, कोणी हॉटेलचा. ज्याची त्याचं प्रारब्ध आहे. प्रत्येकाचं भिन्न भिन्न असतं. कधी कुणावर जळायचं नाही. आमचे जिवलक मित्र आहेत बाजीराव महाराज, खूप आग्रह होता त्यांच्या घरी जायचं, पण मलाच यायला 7 वाजले. सकाळचं थोडं परभणीला असल्यामुळं उशीर झाला. एवढी बार माफ करा, पुन्हा येतो, नाराज नका हो. अर्थ एवढाच आहे की आपण कधी कुणावर जळायचं नाही, कधी कुणावर नाराज व्हायचं नाही बरं का. ते मी कायम सांगतो आणि रोज ऐकलं पाहिजे. का जळायचं नाही त्याचं कारण ऐका. फिरत्या चाका वरती देश, वा, फिरत्या चाका वरती देशी, मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. हे जे गीत आहे जुन्या काळातलं आहे, भक्तिगीत आहे, भावगीत आहे. आपल्या संप्रदायातून तयार व्हायचं, मग त्या कवीला, त्या रचनाकाराला ते सुचायचं. फार सुंदर शब्द आहेत बघा. का जळायचं नाही? घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना कोणा न कळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार. तू वेडा विठ्ठला, तू वेडा.
विठ्ठला तू वेडा फिरत्याचा का वरती देसी मातीला का विठ्ठला तू वेडा विठ्ठला तू वेडा विठ्ठला तू वेडा रे ना किती सुंदर गीत असायचं. कधी कुणावर जळायचं नाही, कधी कुणाची बरोबरी करायची नाही. गावातला एखादा पोरगा श्रीमंत व्हायला लागला त्याचे पाय ओढू नका. गावातली एखादी मुलगी शिकायला लागली तिचे पाय ओढू नका. श्रीमंत व्हायचे होऊ द्या, ज्याचं त्याचं प्रारब्ध भिन्न भिन्न असतं. एखादा श्रीमंत झाला की लगेच त्याच्यावर जळत जाऊ नका. उद्धव जळायला लागला, जळण्याचं कारण असं होतं, भगवंताची सक्की बहीण सुभद्रा आहे आणि मांडलेली बहीण द्रौपदी आहे. आणि देवाच्या मुखाला नाव द्रौपदीचं आलं. उद्धवाच्या लक्षात आलं, देवाच्या लक्षात आलं, उद्धव जळतोय. आपले 8:15 वाजल्यामुळं भगवंताचा हात धरला, उद्धवाचा हात धरला आणि चालत चालत सुभद्रेच्या घरी नेलं. माझ्याकडे बघा, भाव शुद्ध असेल तर मग देव कसा धावत येतो. आपल्याला अभंगाकडे जायचंय, भगवती मातेकडे जायचंय, जनाबाईच्या कथेकडे जायचंय. हो, ये ग विठाबाई, इथं आपल्याला जायचंय. त्याच्यासाठी या कथा फार महत्वाच्या आहेत, पायऱ्या आहेत. एक एक पायरी चढत आपल्याला तिथपर्यंत जायचंय अभंगाकडं. भाव शुद्ध असेल ना तुमचा धावा एका मिनिटात पोहोचतो, देवच धावत येतो. याच्यासाठी कथा चालली. मग तो वज्रेश्वरी बनतो, कधी भगवती बनतो, कधी मत्स्य बनतो, कधी कुर्म बनतो, कधी वराह बनतो, कधी सप्तशृंगी बनतो, कधी तुळजापूरची भवानी बनतो. काय काय बनतो सांगत राहतोय कीर्तनात, ऐका, घरी घेऊन जा. आणि मग उद्धवाला घेऊन सुभद्रेच्या घरी गेले. सुभद्रा दात घासत होती. एवढ्या सकाळी भगवान येताना पाहिला, विचारणा केली, कशाला आलात? काही नाही म्हटले, बघ एकादशी द्वादशी 2-4 दिवस झाले, बघ काही खायलाच भेटलं नाही. माझ्याकडे बघा, लवकरात लवकर काहीतरी खायला दे. भगवंतानं सुभद्रेला खायला मागितलं. देवाची बहीण होती, बहिणीला माणूस मागत असतं की नाही, खायला दे. तर ती सुभद्रा म्हटली, दादा मी आताशी दात घासायले, दात घासल्यावर तोंड धुणार, तोंड झाल्यावर आंघोळ होणार, आंघोळ झाल्यावर पूजा करणार, 2 वाजता मिळल, तोपर्यंत टोपलीतले फळं खा. देवाला कुठं खायचं होतं, सफरचंद हातात घेतलं, चाकू हातात घेतला. माझ्याकडे बघा, सफरचंद कापायचं तिथं सोडून बोटच घेतलं कापून. बोटातून असं टप 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 रक्त गळायला लागलं. आणि उद्धवाने आवाज दिला, सुभद्रा ताई, ओ सुभद्रा ताई, देवाच्या बोटाचं रक्त गळतंय, काहीतरी चिंदी आणा बांधायला. आणि मग सुभद्रा चिंदी सापडले. तळमजला, किचन रूम, बेडरूम, तिचा बंगला काही लहान नाही, तिला काही कमी साड्या नाही. इथं आपल्या सुभद्रेला दिल दिवाना, कुछ कुछ होता, रबने बनाय जोडी, हम प्यार करणे वाले. माझं लग्न झालेलं आहे, मला अनुभव आहे. महिन्याला 2 साड्या जर आपली बायको आणायला लावते तर ती देवाची बहीण आहे, अर्जुनाची बायको आहे. 15-20 कपाटं भरून साड्या आहेत तिला. आपल्याच बायकोनं कपाट उघडलं तर साड्या पडली तर माझी मरून जाईल महाराज. कल्पना करा, एवढ्या साड्या आपल्याकडे. ती देवाची बहीण आहे, एका राजाची ती पत्नी आहे, अर्जुनाची बायको आहे. साड्या कमी नाहीत, पण ती साडीकडे गेली नाही. देवानं पुन्हा एकदा त्या उद्धवाला हात लावला, पुन्हा आवाज दिला त्या उद्धवानं, सुभद्रा ताई, देवाच्या बोटाचं रक्त गळतंय, चिंदी काही सापडत नाही. तिचं घर सोडून दिलं. आता ऐका बरं, भाव ऐका, भाव कसा धावत येतो भगवान, कशासाठी येतो त्याच्यासाठी आधी कथा सांगतोय. हो, बघा. आणि भगवान द्रौपदीच्या घरी आले तर उद्धव बरोबरच होता. नेमकं द्रौपदी माता तुळशीला पाणी घालत होती. आबा, चांदीचं ताट, सोन्याचा तांब्या होता, डोक्यावर पदर, कपाळाला कुंकू लावलेलं होतं. आणि तुळशीला पाणी घालता घालता समोर नजर गेली तर देवाच्या बोटाचं रक्त आणि भगवान दिसला. ते सोन्याचं ताटन तांब्या दिला फेकून, महाराज धावतच गेली. बघा माझ्याकडे बहिणींनो, तुम्ही वज्रेश्वरी मातेच्या भक्त आहात, 1 वर्षभर हे कीर्तन ध्यानात राहील. माझ्याकडे बघा, धावतच गेली. देवाचं बोट आपल्या हातात घेतलं. दादा किती कापलं रे हे, थांबा, याला चिंदी बांधते. घरात जाणार कधी, चिंदी सापडणार कधी, आणि माझ्या दादाच्या बोटाला बांधणार कधी. एवढा विलंब सहन झाला नाही. डोक्यावरचा पदर असा खाली घेतला, त्या पदराला हात घालायचाच होता. तेवढ्यात उद्धवाने हात धरला. ओ द्रौपदी, थांबा, जोपर्यंत बाईच्या कपार कुंकू आहे तोपर्यंत कितीही दरिद्री आली, गरिबी आली तरी पदराकून साडी फाडत नसतात. अजून अर्जुन जिवंत आहे, भीम जिवंत आहे, धर्मराज जिवंत आहे, नकुल सहदेव जिवंत आहेत, आणि तुम्ही पदर फाडता. त्या द्रौपदीचं उत्तर ऐका. द्रौपदी म्हटली, बरोबर आहे उद्धवा, जोपर्यंत कपाळावर कुंकू म्हणजे नवरा जिवंत आहे तोपर्यंत बाईनं कधी पदराकून साडी फाडायची नसते. पण ऐक ना उद्धवा, माझ्या कपाळावर किती दिवस कुंकू शिल्लक ठेवायचं
या दादाच्या हातात आहे. काय उत्तर दिलं महाराज? डोक्यावरचा पदर खाली घेतला. माझ्या बहिणींनो ऐका जरा एवढं. भर जरी ग पितांबर दिला फाडून. ऐका बरं बहिणी. भर जरी ग पितांबर दिला फाडून. द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहीण. विचाराया गेले नारद म्हणून. बोट श्रीहरीचे कापले ग बाई. बांधायाला चिंधी लवकर देई. सुभद्रा बोलली शालूनी पैठणी फाडून का देऊ चिंधी तुम्हास मी. पाठची बहीण झाली वैरीण. पाठची बहीण झाली वैरीण. द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. द्रौपदी बोलली हरीची मी कोण. परी मला त्याने मानिली बहीण. काळजाची चिंधी काढून देईन. एवढे तयाचे माझ्यावरी ऋण. वसने देव निहारी राखी माझी लाज. चिंधीसाठी आला हरिदारी माझ्या. त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून. द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. भर जरी ग पितांबर दिला फाडून. द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. आज या वज्रेश्वरी मातेच्या प्रांगणामध्ये सिरसगाव, लौकी, वळदगाव एवढा छान समाज जमलाय. का बरं? प्रेमाचे लक्षण. भगवतीवरती प्रेम आहे. वज्रेश्वरी माताचे तुम्ही भक्त आहात. प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण. जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण. उगीचच प्रेम करत नाहीत लोक. प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण. जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण. रक्ताच्या नात्याने उपजेना प्रेम. पटली पाहिजे अंतरीची खूण. धन्य तोची भाऊ धन्य ती बहीण. प्रीतीची ती जगी खरी लाभावीन. चिंदी पाहोनी हरी झाले प्रसन्न. द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. पर जरी ग पितांबर दिला फाडून. द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. कपाळाच्या कुंकवाचा विचार केला नाही सिरसगावकर. ऐकावं माझ्या बहिणींनो. डोक्यावरचा पदर खाली घेतला आणि देवाच्या बोटाचा तिनं विचार केला.
एक दिवस असं संकट आलं, त्या द्रौपदीला दुःशासनानं ओढतच दरबारात आणलं होतं. सगळी कथा सांगायला 1 तास जाईल. हो, तिच्या साडीला हात घातला होता, नवऱ्याच्या माना खाली गेल्या होत्या, कोणीच तिच्याकडे पाहत नव्हतं. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य सगळे मान खाली घालून बसले होते. दुःशासन तिची साडी ओढत होता. ओढा तिची साडी, घाला तिची इज्जत. आंधळ्याची पोरं म्हणत होती ना, ओढा तिची साडी. साडीला हात घातला होता. द्रौपदी मात्र हात वर करून उभी होती आणि विश्वाच्या मालकाला आवाज देत होती. कोठे गुंतलाची द्वारकेच्या राया, कोठे गुंतलाची द्वारकेच्या राया, वेळ काच केया लाविये, वेळ काच केया लाविये. कोठे गुंतलाची द्वारकेच्या राया, कोठे गुंतलाची द्वारकेच्या राया, वेळ काच खया लाविये, वेळ काच खया लाविये, लाविये. धावरे देवा, धावरे देवा, माझी साडी कोणीतरी ओढतय. धावरे देवा. एवढ्या स्पीडनी देव धावला. आणि आता ऐका, धावला पण कधी? आधी द्रौपदीनं कपाळाच्या कुंकवाचा विचार नाही केला, आधी देवाच्या बोटाचा विचार केला. भाव याला म्हणतात. आधी तुम्हाला करावं लागेल वज्रेश्वरीसाठी काहीतरी पंगत, अन्नदान, वर्गणी काहीतरी द्यावं लागेल. ये यथामाम प्रपद्यन्ते. आधी आधी तया माझी या सायुज्याची चाड, मग तरी त्याची पूर्वी कोड. पण आधी भक्ती, भजन, नामस्मरण, भाव द्यावा लागेल. भाव दिला द्रौपदीनं. कपाळाच्या कुंकवाचा, नवऱ्याचा विचार न केला, पण देवाच्या बोटाचा विचार केला. देवानं पण कुणाचाच नाही विचार केला. विश्वाचा मालक तिच्यासाठी कौरवी पांचाली सबे माझे आले, कौरवी पांचाली सबे माझे. वचरे हरणे वचरे कैसी झाली माऊली, वस्त्र हरणे वस्त्र कैची झाली माऊली, वचरे हरणे वचरे कैसी झाली माऊली. जय हो. पांडुरंगे येई हो पांडुरंगे, ओ पांडुरंगे, येई हो पांडुरंगे, येई हो, येई हो. अहो, देव साडी झाला, श्रीलंगी झाला, श्रीलंगी साडी झाला, देवी झाला, माऊली, वस्त्र हरणे कसरे वैशे झाली माऊली. अहो, देव साडी झाला तिच्यासाठी. इतक्या साड्या पुरवल्या, इकडे बघा, इतक्या साड्या पुरवल्या, इतक्या साड्या पुरवल्या. दुःशासन साडी ओढायचा, देव साडी बनायचा. दुःशासन साडी ओढायचा, देव साडी बनायचा. दुःशासन दमला, दुर्योधन वाढायला लागला, तो पण दमला. अख्ख्या कौरवानं ओढली, पण संपलीच नाही महाराज. का? भक्ता कारणे येणे घेतलीस आळी, 10 गर्भवास सोसिले वनमाळी, हृदयी धरोनी तुम्ही यासी खेळावया न्याव, हृदयी धरोनी तुम्ही यासी खेळावया न्याव, माझ्या कानाची नाव भरी घ्यावं. त्याचं नाव घ्या, त्याचं चिंतन करा, त्याचं भजन करा, वज्रेश्वरीची भक्ती करा. नक्की सांगतो, साडी पुरवतो, संकटात धावून येतो. तुम्ही धावा केला की धाव घाली आई, धाव घाली आई आता पहातेची काई, धाव घाली आई आता पहातेची काई, धाव घाली आई आता पहातेची काई, धाव घाली आई आता पहातेची काई. धीरी नाही माझे पोटी झालो वियोग येऊ पोटी, धीर नाही माझे पोटी झालो वियोग येऊनी. धीरी नाही माझे पोटी झालो वियोग येऊ पोटी. धीर नाही माझे पोटी
ऐका. धाव गाली आई, याला धावा म्हणतात, धावा. तर द्रौपदीनं केला बरं का, गजेंद्रानं केला. खूप कथा आहेत अशा धावा. बरं काय काय गरज पडली बरं जनाबाईला धावा करण्याची? बरं देवाचा करायचा, देवीची का केली? वज्रेश्वरीची का धावा करताय? का तिचा कार्यक्रम ठेवताय? देवाचा करायचा ना, काय असं झालं असेल बरं? काय झालं? कारण ऐका, कारण ऐका. जसा द्रौपदीचा धावा ऐकला तसा जनाबाई महाराजाचा ऐका. काय झालं? जनाबाई महाराज या गंगाखेडला जन्माला आले. मराठवाड्यामध्ये गाव आहे गंगाखेड, तालुका आहे सध्या, मोठं गाव आहे बाजाराचं, मार्केटचं आपल्या येवल्यासारखं. तर त्या गंगाखेडमध्ये त्यांचा जन्म झाला. तर जन्म झाल्या झाल्याच आई मरण पावली महाराज. एक वाक्य सांगू, माय बापात वाचून पोर अनाथ होत असतात. बाप जरी असला तरी पोरगा अनाथच, मुलगी अनाथच. आई पाहिजे, आई. बाप नसला तरी चाललं, म्हणजे बापाचं महत्त्व कमी नाही बरं का. पण बाप जर एखाद्या वेळेला संकट काळात गेला, तर माझे वडील गेलेले, पण आई आहे म्हणून ती आई बापाचंही कर्तव्य निभावते. पण बापाला मात्र आईचं कर्तव्य निभावता येत नाही. गणितच देवानं असं घातलेलं आहे, आईला बापाचंही कर्तव्य निभावता येतं आणि आईचंही निभावता येतं. पण एकदा का माय गेली व माय की मग अनाथ होतो माणूस महाराज. आईसारखं कोणी नसतं हो महाराज. पुढं आई येणार आहे, माझे पंढरीची आई, त्याच्यावर मी पुढे बोलणार आहे. चला इकडं बघा. आणि मग आई लवकर गेली, बाप होता, आणि मग बाप काम करायचा, शेतीमध्ये राबायचा. एक दिवस काय झालं बाजीराव महाराज, गावातून एक दिंडी चालली होती. दिंडी, पूर्वीच्या काळात दिंड्या भजन करत जायच्या. आता जरा खात जागा दिंड्या आता भजन कमी करतात, जेवण जास्त करतात. जेवण कमी असलं पाहिजे दिंडीला. इतके जेवण वाढलेत महाराज. शिरसगावला पंगत, लगे लौकीला पंगत, लौकी जात नाही वळदगावला पंगत, लगेच मुखेड फाटा पंगत, मुखेड फाटा जात नाही निवरगावला पंगत, लगेच जळगावला पंगत, जळगाव जात नाही पुढचं, आता पुढचे 2-4 गाव ध्यानात येण्यात माझ्या, लगे येवल्याला पंगत. काय पंक्ती वाढल्या महाराज. पंक्ती वाढल्यामुळं झेंडेकरी पुढच्या गावात, वादक मधल्या गावात, टाळकरी त्याच्या मागच्या गावात, तर महिला त्याच्या मागच्या गावात. अशी नसते दिंडी महाराज. दिंडी कशी असते? भजन करत जाणार. मी 18 वर्ष आवा दिंडीत चाललो. आता तुम्ही चालता, मी आपण भेट होते आपली, ते आम्ही 67 मध्ये असतो, तुम्ही 64 मध्ये असता. आपली तुम्ही 66, हा तुमची 66, आमची 67, शेजारीची. आपण दिंडीमध्ये, पण दिंडीमध्ये चालताना आहे ना, पायात चप्पल घालत नव्हतो मी पूर्वी. 17-18 वर्ष चालू, पण फार गोड भजन असायचं. इतकं गोड भजन असायचं बुवा, लय सुंदर. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री तुकाराम. भजन गोड असले पाहिजे. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया, साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. गोड भजन असलं पाहिजे. आता या अशा चाली संपल्यातून दुसऱ्या चाली आल्या. पाणी जाते आणि पाणी घेऊन येत. कशाला आणते पाणी? कशाचं पाणी? काय बंद झालं पाहिजे हे, असं म्हणायचं नाही. हा, हे पाण्या फिरण्याच्या गवळणी म्हणत जाऊ नका. काही म्हणतात लोक, बाई मी पाण्याला जाते. अरे पाणी रोजच आणतो ना आपण. संसारात रोजच राधेचं नाव असलं पाहिजे, कृष्णाचं नाव असलं पाहिजे. हो, म्हणू नका, माझा विरोध नाही. तुम्हाला आताचे म्हणायचे ते म्हणा, तसं काही नाही. पण त्याच्यात राधेचं नाव असावं, श्यामाचं नाव असावं, कृष्णाचं नाव असावं, देवाचं नाव असावं. अख्खी गवळण ऐकली मी, त्याच्यात कोणाचंच नाव नाही. फक्त पाणी भरून येते, पोरगं रडतंय, आणि ते आमचं रोजच चाललंय ना. आमच्या घरी पोरगं रडतंय, बाई पाणी, तेच रोजच चाल, आणि तेच रोज म्हणायचं का? नाही. काही लोक काही म्हणतात, फार वाईट वाटतं. एक जण आमच्या गावात भजनात ती गवळण म्हणला, राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारं गोकुळ असं बांधून हाणला पाहिजे म्हणलं. अरे राधा काय फिरणारी आहे काय? म्हण. एक जणांनी कीर्तनात प्रमाण दिलं मला, राधा रंगानं दिसते छान, तिच्या विणीला गोंडे 2. म्हणलं विणलाच्या बायकोला लाव ना घरी गोंडे भरे. राधा काय गोंडे लावणारी आहे काय? काही म्हणायचं का? याच्यासाठी भोते जियेले भो, याच्यासाठी होते जियेले हो, याच्यासाठी भो केलेले
याच्यासाठी विषयाचा त्याग ओ जन्मोजन्मांतरी केली येसूच्या जन्मोजन्मांतरी केली येसूच्या काय गवळण आहे महाराजी, अशी गवळण ऐकली पाहिजे. याच्यासाठी ओ केले नाना या. ती राधा म्हणते हा कृष्ण आमच्या घरी यावा म्हणून मी काय कमी प्रयत्न केले, मी काय कमी अभ्यास केला, मी काय खूप कमी साधना केली, रात्रंदिवस याचं भजन केलं. याच्यासाठी ओ त्याची येले भो, सगळा संसार सोडला, याच्यासाठी सगळं घरदार विसरले, विसरल्या कामधंदा सगळं विसरल्या आणि कृष्ण 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 भजन केलं. तेव्हा कुठं हा देव आमच्या घरी आला आणि तुम्ही त्या राधेला फिरणारी म्हणता, बाजारातली म्हणता. एवढे तरणे बाण पोरं कीर्तनाला बसलेत. अय तरुणांनो, आपल्या देशातला 1 नंबरचा वनडेतला बॅट्समन सध्या विराट कोहली आहे. विराट कोहली सारखं कोणी खेळत नाही. काय बॅटिंग करतो, 135 रन केले मागच्या मॅचला. ऐका ऐका, न्यूझीलंड संघाबरोबर, तर त्याचं वय 37 वर्षाचं आहे. 1 नंबरचा फिटनेस आहे. एका मिनिटात 3 रन काढतो. 10,000 रुपये लिटरचं पाणी पितो. बायकोचं नाव त्याच्या अनुष्का शर्मा आहे. दोघांचे पैसे एकत्रित केले तर आपला देश कर्जातून मोकळा होईल. एवढे श्रीमंत आहेत. आपल्यावणी नाही 2-4 कोटी. भारत देशाच्या बाहेर आत्ता त्या रायगडच्या जवळ त्यानं जागा घेतली अलिबागला, तर ती काहीतरी 40 कोटीची फक्त 1 एकर आहे. इतके श्रीमंत आहेत, काही कमी नाही त्यांच्याकडं. एवढे श्रीमंत दोघं नवरा बायको वर्षातून 6 महिन्यातून 2 महिन्यातून एकदा वृंदावनला जातात. अरे तरुणांनो ऐका, ही सत्य घटना आहे. आणि राधा राणीचं दर्शन घेतात. ऐका, त्या पिवळ्या कपड्यावाल्या प्रेमानंद बाबाच्या समोर बसून त्या साधूला विचारतात आम्ही कसं जगलं पाहिजे. काय नवले, या विश्वाचा श्रीमंत खेळाडू 1 नंबरचा बॅट्समन, लोक त्याच्यासाठी चाहतेत, वेडेत. तो मात्र साधूला म्हणतो मी कसं जगावं. साधू म्हणतात मांसाहार करू नका, तर त्यानं मांसाहार सोडून दिला महाराज. एवढे श्रीमंत लोक ज्या राधा राणीच्या दर्शनात जातात, तुम्ही त्याला बाजारातली म्हणता. नाही, आपल्या घशाला पाप लागेल, घसा कॅन्सरने खराब होऊन जाईल आपलं, असं म्हणायचं नाही. माझी प्रार्थना आहे तुम्हाला, माझ्या कीर्तनाची विनंती आहे तुम्हाला, असं काही पण म्हणू नका. खूप प्रेम करा महाराज. इतकं प्रेम केलं महाराज. जय जय राधा रमण हरी बोल. आजी तिचं नाव आहे. जय जय राधा रमण हरी बोल. जय जय राधा, जय राधा, जय राधा, जय राधा, राधा, जय राधा, जय राधा, जय राधा, जय राधा, जय राधा. जय जय राधा रमण हरी बोल. जय जय राधा रमण हरी बोल. जय जय राधा रमण हरी बोल. जय जय राधा रमण हरी हो. जय जय राधा रमण हरी बोल. 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 हरी बोल, हरी बोल. कितीतरी चाली म्हणता येतील. चाली म्हणता म्हणता आपले 9:15 वाजायला लागले. मला एवढंच सांगायचं तुम्हाला, अशा चाली म्हणत जा. राधेचं चांगलं म्हणा. राधे राधे घेई श्याम सुंदरा. राधे राधे घेई श्याम सुंदरा. नेई आता झड करी आपुल्या मंदिरा. अशा गवळणी म्हणा. नाथबाबांच्या म्हणा, निळोबारांच्या म्हणा, तुकोबारांच्या म्हणा. चला, अशा चाली म्हणत दिंडी चालली होती म्हणे. आणि त्या दिंडीला गंगाखेड नावाचं गाव लागलं. त्या गावातल्या जनाबाईनं ती दिंडी पाहिली आणि बापाला ती म्हटली बाबा कुठं चालली दिंडी. बापानं सांगितलं विश्वाच्या मालकाला, पंढरपूरला पाहायला देवाला. आणि ती पोरगी म्हटली मग मला पण घेऊन चला. बापाला वाटलं आई नाही, म्हणून त्या बापानं त्या मुलीचा हट्ट पुरवला. त्याची गोधडी बांधली, दर मजल दर कोस करत तिला पंढरीला नेलं. आणि चंद्रभागेचं स्नान झालं आणि जनाबाई महाराज दर्शनाला वारीला लागल्या. आपण जसं लागतो तसं दर्शन करत, तिकडे बघा, दर्शन करत दर्शन करत देवाच्या समोर आल्या. पांडुरंग पाहिला आणि बापाला म्हटलं हाच पांडुरंग आहे? हो जना. हाच विश्वाचा मालक आहे? हो ग जना. यालाच पाहायला लोक येतात? हो ग. बाबा तुम्ही जा गावाला, मला हा पांडुरंग बघायचा. काय मुलगी आहे महाराज.
देव पाहिला आणि देवच झाली हो. देव पहावयासी गेलो, तेथे देवाची होणी ठेलो. बापानं एकादशीचा मुक्काम केला, द्वादशीचा केला, काल्याचा केला. माझ्याकडे बघा बहिणींनो, पण पोरगी काय ऐकत नाही. पोरगी म्हणायची मला इथंच राहायचं. बापाचं मुलीवर फार प्रेम असतं बरं. पांडुरंगाला पाहिलं तिनं, तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. 15 मिनिटं राहिलेत आपले 9ला, फार सुंदर आहे. आणि मग ज्यावेळेला भगवंताला पाहिलं आणि ती बापाला म्हटली, बाबा तुम्ही जा गावाला, मला हा देव बघायचा. बाप जात नसतो, बापाचं मुलीवर फार प्रेम असतं बरं का, ध्यानातच ठेवा. या विश्वात मुलीवर फक्त प्रेम बाप करत असतो. हा, बापाचं मुलीवर विशेष प्रेम असतं, म्हणून मुलीनं बापाचं ऐकायचंच. माझे शब्द ध्यानात ठेवा. बाप जे म्हणेल तेच करा. बाप तुमचं अहित कधीच करत नसतो. बापच एक असा आहे, तो प्रत्येक मुलीच्या लग्नासाठी 2 रुपये 5 रुपये काढून ठेवत असतो. फाटलेले कपडे घालतो, 2-4 ठिकाणी बांधलेलं धोतर घालतो, तुम्हाला मला जीन्सची पॅन्ट आणतो, टी शर्ट आणतो. त्या मायबापाच्या डोळ्यात अश्रू येतील असं मुलींनी वागायचं नाही. माझी प्रार्थना आहे, एक मुलगी आत्ता साहेब झाली, साहेब कलेक्टर झाली, अप्पर निबंधक अधिकारी झाली, आणि तिनं माझं कीर्तन ठेवलं होतं मुलींना. युट्यूबला कीर्तन ऐकलं तिनं माझं. सांगलीची मुलगी आहे, सांगलीची. त्या सांगलीच्या पोरीने कीर्तन ठेवलं माझं. मी तिथं कीर्तनाला गेल्यावर त्या मुलीने सांगितलं, बाबा माझा बाप ऊस तोडतो, ऊस. माझा बाप ऊस तोडतो, ऊस. ऊसतोड कामगार आहे माझा बाप. माझ्या बापानं मला सांगलीला शिकायला ठेवलं, तर माझ्या बापाकडे पैसे नसायचे हो बाबा. लोकांचे काम करून 6-6 महिने 4-4 महिने ऊसतोडी करून माझ्या बापानं माझ्या शिक्षणाला पैसे पुरवले बाबा. अक्रूर महाराज, तुम्ही आईवर खूप छान बोलता, बापावर चांगलं बोलता, म्हणून मी तुमचं कीर्तन ठेवलं. आणि त्या मुलीनं मला एक कवितेचं पान दाखवलं. त्या मुलीनं ती कविता तयार केली बापासाठी. ती मुलगी म्हटली, बाबा एवढी कविता माझी कीर्तनात सांगा. आणि ती मुलगी बापाच्या ऋणातून प्रगट होत असताना साहेब झाली, लाल दिव्याची गाडी घेऊन आली घरी. आणि बापाला म्हणत होती, बाबा त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावली. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावली. मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. यापैकी कोणत्याही मुलीला विचारा, तुला कोण आवडतं? ती मुलगी म्हणतील, मला माझ्या माहेरातला बाप खूप आवडतो. त्या बापानं तुमचं थाटात लग्न लावलेलं असतं, तो बाप तुमच्यासाठी जगत असतो रे. ध्यानातच ठेवा माझ्या बहिणींनो. मुली 2-2 वर्ष कधी कधी माहेरी जाणार नाही, पण त्या मुलीला माहिती झालं ना माझा बाप आजारी आहे, लाखो कामं सोडून देईल. बघा, कडेवर एक पोरग घेईल, कडेवर करंगईला एक पोरग घेईल, एसटीनं बसेल, 5-25 किलोमीटर तिचं माहेर असतं. माहेराच्या फाट्याला उतरली की दगडाचा रस्ता असतो, दगडाच्या रस्त्यानं चालत चालत आपल्या बापाला भेटायला ती मुलगी जात असते. चित्र डोळ्यासमोर आणा. चालता चालता तिच्या पायाला ठेस लागते, ओ ठेस. पण रक्त निघालं तरी ती पायाकडे बघत नाही. त्या दगडालाच म्हणते, तुला तर माझा पाय नाही ना लागला, तू माझ्या माहेरच्या रस्त्याचा दगड आहे बाबा. आज माहेराला जाणे झाली झाली ओ पहाट, आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. माझ्या माहेराच्या वाटे किती लागतील ठेचा, वाटेच्या रे दगडा तुला फुटल कावाच्या. माझा बाप बरा आहे ना रे, माझी आई बरी आहे ना. रडत रडत जाते, बापाला मिठी मारते, आईचं दर्शन घेते. माहेरामध्ये 5 वाजता उठणारी सून, मात्र सासरामध्ये उठणारी सून माहेरामध्ये सकाळी 10ला उठते. बाप म्हणतो, माझ्या लेकीला कोणी हाक मारू नका. आई म्हणते, तिला कुठलं काम सांगू नका, ध्यानातच ठेवा. आणि 5 दिवसानं परत निघाली ना, बाप आणि आई तिच्या पिशवीमध्ये कांदे भरतात, बटाटे भरतात. मिरची कुठं द्यायची वस्तू आहे का? कांदे कुठं द्यायची वस्तू आहे का? मी आमच्या आईला म्हणायचो, आई हे काय आणलं तू, आपल्या घरी आहे. आमची आई म्हणायची, माझा बाप गरीब आहे रे बाबा,
काहीतरी देतो रे. लक्षातच ठेवा बहिणींनो माझं, जोपर्यंत माहेरा तुमचे मायबाप जिवंत असतात तोपर्यंत तुमची पिशवी कशानं तरी भरूनच येईल. पण एकदा तुमचा बाप किंवा आई निघून गेली, तुमची पिशवी कधी भरून येणार नाही. मायबाप मुलीवर खूप प्रेम करत असतात. त्या समोरच्या मुली रडायला लागल्या. मी जर आणखी जास्ती सांगायला गेलो तुम्ही सगळ्या रडाल महाराज, सगळ्या रडाल. खूप बाप गोड असतो. एकच प्रार्थना आहे बहिणींनो, लग्न न झालेल्या माझ्या बहिणीला विनंती आहे, बापाच्या नाईच्या पुढे जाऊ नका. फार फार काळ खतरनाक आला. लोक फसवतील तुम्हाला मोबाईलवर, इन्स्टा स्टोरी, फेसबुक स्टेटस याच्यातून तुम्हाला नादी लावतील. पण नका माझ्या बहिणींनो, झाशीची राणी बना, जिजाऊ बना. आपल्या बापाचा अपमान होईल असं कधी पाऊल टाकू नका. तुमच्या बापानं तुमच्यासाठी खूप कष्ट केलेले असतात. माझी प्रार्थना आहे माझ्या बहिणीला, फार गरज आहे या विषयाची सांगण्याची, फार काळाची गरज आहे गड्या बहिणींनो. बापाचं मुलीवर प्रेम असतं, बाप जात नाही, जनाबाई मात्र ऐकत नाही. मग बाप हुशार आहे. हुशार बाप कशाला म्हणतात? हुशार बाप आपल्या मुलाचा हात चांगल्या मुलाच्या हातात देतो. हुशार बाप चांगल्या सज्जनाच्या हातात हात देतो. आमच्या बापानं आमचा हात जोग महाराज रूपी संस्थेच्या हातात दिला. आपल्या गावातली 8 मुलं आहेत आमच्या पांगरे महाराजाकडं. चांगल्या हातात हात पडलाय तुमच्या मुलांचा. पखवाज वाजवतील, गायन करतील, कीर्तनकार होतील. चांगल्या हातात हात द्या. चांगल्या हातात हात पडला की कल्याण होत असतं. नामदेवरायच्या हातात हात दिला जनाबाईचा आणि बाप बिनधास्त निघून गेला. भजन झालं, नामदेवरायनी पाहिलं कुणाची मुलगी आहे, अनाथ आहे. बाप निघून गेला, आई लहानपणीच मरून गेली, राहणार कुठं? तुमच्या हातात हात आहे. नामदेवरायनी घरी आणली. नामदेवरायचं कुटुंब 14 माणसाचं होतं. 15-20 जनाबाई झाली. पहाटच उठली, देवाला पाहायला थांबली होती, मंदिराकडे निघाली. तेवढ्यात आवाज आला, जना कुठं निघालीस? मंदिरात. अगं आपल्या घरात 14 माणसं आधी दळण दळावं. लागली दळायला. 7 वाजता दळण झालं, पुन्हा निघाली, जना कुठं? मंदिरात. अगं दळणाचा स्वयंपाक करावा, 14 माणसं जेवायचे, स्वयंपाकाला लागली तर 11 वाजले. पुन्हा निघाली, जना भांडे, 12 वाजले, जना धुणं, 2 वाजले, जना गवऱ्या थापायच्यात, संध्याकाळचे 6 वाजले, जना संध्याकाळचं पण दळण, 9 वाजले, जना संध्याकाळचा पण स्वयंपाक, 11 वाजले, मंदिर बंद झालं. देवाला पाहायला थांबली होती, वेळ नव्हता तिच्याकडे मंदिरात जायला, अजिबात वेळ नाही. थांबली होती देवासाठी पण मंदिरात जायला वेळ नाही. दलता दलता देवाला म्हणायची, देवा सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, ओव्या गाऊ कौतुके, तू ये रे बा विठ्ठला. ये रे देवा, ये रे देवा. देव येत नसायचा, तिला मात्र जायला भेटत नसायचं. ऐका, पहाटे 3-4ला उठायची, झोपायची 11-12ला. 4च तासाची झोप मिळाल्यामुळं जनाबाईच्या केसामध्ये उवा झाल्या, उवा. आणि उवा झाल्यामुळं तिला 2-3 तासाची झोप मिळेना. आणि उवा झाल्यावर मात्र आईची आठवण आली. ऊ मारायला आई लागते ना, आई बाबाचं काम नाही, ऊ मारायला आई लागते. आणि मग माझ्या जनाबाईनं हात जोडले, ए पांडुरंगा, पांडुरंग बनून नको येऊ, आता वज्रेश्वरी माता बनून ये. अभंगाचं पहिलं चरण. ये ग विठाबाई, ये ग मला तू आता विठ्ठल म्हणून नकोय, मला तू आता वज्रेश्वरी माता म्हणून पाहिजे, आई पाहिजे. ए ग विठाबाई, आई बनून ये, माझी पंढरीची आई, धावतच ये असं म्हणायला लागली जनाबाई. विश्वाच्या मालकाला काळजी पडली हो. आणि ऐका जरा 2 मिनिटं. विश्वाच्या मालकानं रुक्मिणीच्या महालात प्रवेश केला. रुक्मिणी आईसाहेबांची भारीतली साडी नेसला. कोण कोण? विठ्ठल विठ्ठल. आणि साडी नेसून विठाबाई झाला.
जनाबाईच्या झोपडीवर आला. ती उठायच्या आधीच चूल पेटवली, गरम पाणी तयार केलं, जनाबाईला स्नानगृहात आणलं. आपले 9 वाजल्यामुळे तिच्या केसावर पाणी घातलं, सगळे केस धुवून काढले. तरी काही वा राहिल्या तर आपल्या येवल्याला, पाटोद्याला, शिरसगावला मेडिकलमध्ये, जनरल स्टोअर्समध्ये 10च्या 4 फण्या येतात. त्याच्यातल्या 2 फण्या तयार केल्या. जनाबाईच्या केसात फणी घातली, फणीनं सुद्धा वा बाजूला केल्या. तरी अशा बारीक बारीक लिखा राहिल्या. लिखा फणी फेकून दिली आणि विश्वाच्या मालकानं विठाबाई बनून आलेला, वज्रेश्वरी माता बनून आलेला, माझा भगवान आई बनून आला व फणी फेकून दिली. उजव्या हाताचा जो अंगठा आहे ना, हनुमंत महाराज, तुला असं पकवाजाचं माईक थोडं जवळ घ्या, चाटीचे नखाद असं चाटीमध्ये नख घाला, मारायचे आपल्याला. इकडं बघा माझ्याकडे. विश्वाच्या मालकानं फणी फेकून दिली. हा जो अंगठा आहे ना, हे बहिणीनं इकडं बघा, असा त्या जनाबाईच्या केसात घातला. या अंगठ्याच्या नखानं एक एक बाजूला काढायचा. कोण कोण? विठ्ठल नाही, विठाबाई, बर वज्रेश्वरी माता. एक एक बाजूला काढायचा. चांगलं एकदा तिच्याकडे बघायचं. असं काय माझ्या जनाबाईच्या केसात जाते होय असं म्हणायचा. डाव्या हाताचा अंगठा असा तयार ठेवायचा. या नखावरची रागानं या नखावरती मांडायचा आणि रागानं तिला असं, वा जमली जमली. ठेवता गुरुवाजांनी ठेवता दोघाला. साखरे महाराज नाही, हनुमंत महाराज नाही. मग जिच्यासाठी कीर्तन चाललं ती वज्रेश्वरी माता विठाबाई म्हणून भगवान आला. तिच्या वा मारू लागला. नखदंताची करोनी फणी नाहू घाली तो चक्रपाणी. अग साजनी ग धाला ग वेणी. विश्वाच्या मालकानं धावत झाला. विठाबाई झाला एग एग विठाबाई माझे पंढरीचे आई. असाच आमचा भगवान. आपल्या या सप्ताहाच्या पत्रिकेला इथं शिवरायांचा फोटो आहे, वरती शिवाजी महाराजांचा फोटो टाकला. गावातील सगळे तरणे बाण पोरं कीर्तनाला आहेत, बसायला जागा नाही. एवढा चांगला कार्यक्रम आहे. तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी, माळी, कुणबी, धनगर, मराठा, ब्राह्मण, मातंग, मुस्लिम सगळ्या समाजाला घेणारा एकच राजा आहे, छत्रपती शिवाजी राजा. तानाजी कोंडाना हवाय, मुरारबाजी पुरंदर हवाय. जातो की राज, जातो की राज. पोरं 400 तयार झाली. पोरांनो घेऊन जा 5 मिनिटं एवढं कीर्तन घरी. एक एक विठाबाई. देवाचा धावा करा, देवीचा धावा करा. धावतच येतो, संकटात धावतो, तुमचे संकट बाजूला करतो. द्रौपदीची कथा ऐकली, जनाबाई महाराजांची कथा ऐकली, शबरीची कथा ऐकली, सुदाम्याची कथा ऐकली. एवढी 5 मिनिटं शिवरायांची ऐका. हो, 1 वर्षभर कीर्तन ध्यानात ठेवा. कधी 9 वाजले तुम्हाला मला कळालं नाही, घरी घेऊन जा. सगळे पोरं एकत्रित आले. पुणे जिल्ह्यामध्ये भोर तालुका आहे. त्या भोर तालुक्यातल्या त्या भगवान शंकराच्या मंदिरात गेली आणि हातातल्या पोरांनी भगवान शंकराच्या पिंडीवरती बेलभंडार फेकला आणि महाराष्ट्रात आवाज घुमला, हर हर हे आमचे 2-4 जण इमानदारीने म्हटले, तुम्ही काय पाकिस्तानातले? अय शिरसगाव का म्हणले नाही? त्याचं कारण आहे, या धामण्यात तर थंड झालो काय की नाही. महादेव डबल भूक लागली राव मला. एवढ्या लांबून परभणीहून आलो मी. 1 वाजता गाडीत बसलो मी, 3 वाजता. तर मला इथं यायला 7 वाजले. 1 मिनटं गाडी माझी 120च्या खाली आणली नाही. मी एवढा प्रवास करून आलो. एवढ्या जोरात कीर्तन तुम्हाला सांगतो कधी 9 वाजले कळालं नाही. झालंय माझं कीर्तन. एक काम करा, सगळ्यांनी असे 2 हात वर करा. सगळ्यांनी ज्याला हात आहेत त्यांनी. मंडपातले, मंडपाच्या बाहेरचे, इकडचे. अय अरे तुम्ही मर्द नाहीत का? अय अय लालू पर्ण मर्द आहेत ना? करा टाळकरी करा, मर्द आहेत तुम्ही. अय करा हातवर, मर्द आहेत मर्द. करा इकडचे. अय बहिणीनो, अय आजी, करा बरं शाबाश. हातवर करा असे ओरिजिनल. ज्याला वज्रेश्वरीचं सत्व पाहिजे, ज्याला भगवतीची कृपा पाहिजे, 1 वर्षभर कीर्तन ध्यानात ठेवा. या करून महाराज अय पोरांनो हार झाले करू नका, ओरिजिनल करा अशी. ज्याला वाटतं मी मर्द आहे, देशाबद्दल ज्याला अभिमान आहे, शिवरायाबद्दल अभिमान आहे, ज्याला सगळ्या समाजाचा अभिमान आहे, ज्याला वज्रेश्वरी माताचा अभिमान आहे, आपलं सगळं गाव शिरसगाव, लौकी, वळदगाव, काय सुंदर कार्यक्रम आहे. वा पोरांनो, एका विचारानं राहायचंय रे. हात वर करा. दुकानातले काय, दुकानाच्या बाहेरचे काय. हात ज्याचा वर आहे त्यानं टाळी वाजू नका. आपल्या वज्रेश्वरी मातेला अभिवादन करा. आणि ज्याचा हात वर आहे, मी हरर म्हणतो तुम्ही महादेव म्हणा, मी जय भवानी म्हणतो तुम्ही जय शिवाजी म्हणा, मी वज्रेश्वरी माता की म्हणतो तुम्ही जय म्हणा. असा आवाज काढा. कळू द्या येवला तालुक्याला 12व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं वज्रेश्वरीच्या दारात काय कीर्तन झालं. माझ्याकडे बघा, सगळ्यांनी म्हणा, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर जय भवानी, जय
वा आता शिक जरा मजा आली बघा. एक एक मावळा गड आणायला लागला. गडाची संख्या 100 झाली. मावळीची तुकडे हजारावर गेली. नेताजी पालकर सरलष्करपदी विराजमान झाले आणि महाराष्ट्रावर एक संकट आलं अफजल खान नावाचं. काय संकट? अफजल खान. निजामशाही म्हणजे ती खालची आदिलशाहीनी पाठवलं. बडी बेगम कडाडली. कोण आहे शिवाजी? अरे कोण है मराठा? कोण लाएगा उसे पकडकर जिंदा या मुर्दा? एक जणाने बिडा उचलला. कर 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 पायाचा आवाज यायचा. त्याचं नाव अफजल खान, खरं नाव अब्दुल्ला. 64 बायका होत्या म्हणतात त्याला. किती? नुसतं ऐका, विचार करू नका. 64 बायका होत्या. 63 बायकाची कत्तल केली त्यानं. एक बायको जिवंत ठेवली. 10,000 घोडदळ, 10,000 पायदळ, 200 उंट, 200 हत्ती लवाजमा घेतला. खान डुलत डौलत आला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला. तुम्ही ऐकलंय. खान निघाला आणि खानाच्या समशेरीचं बोट झालं तुळजापूर. आपल्या गावाला एवढी सत्व पावणारी वज्रेश्वरी माता आहे. आईसाठी कीर्तन ठेवलं. एवढे 5 मिनिटं ऐका. कशी येते आई, कशी धावते आई, कशी प्रगट होते आई, संकटामध्ये कशी धावते. एवढ्या कथा ऐकल्या तेवढी 2 मिनिटाची ऐका. आणि तुळजापूरला, त्या तुळजापूरच्या पावन मंदिरामध्ये खानाच्या छावणीचा मुक्काम पडला. कोणसा भगवान आहे? हुजूर ही मराठी मनाची कुलस्वामिनी, ही जगतजननी तुळजा भवानी. हिला नैवेद्य दाखवल्याशिवाय सिरसगाव वरण आणि पुरण करत नाही. हीच ती आमची अंबा, ही जगाला सांभाळणारी, कोणाला साप चावला तर दूर करणारी, हीच आमची भगवती. असं सांगितल्यावर राग आला त्याला. छन्नी आणि हातोडा घेतला. भवानी मातेच्या अंगावरती घाव केले रे, तुकडे तुकडे केले रे त्या नराधमानं. फोडली रे माझी भवानी माता. ऐका, एक गाय कापली, किंचाळला. बताओ तेरी आजमत, बताओ तेरी ताकद. जोरात जोरात किंचाळायचा. भवानी मातेच्या अंगावरती घाव करायचा. पंढरपूरला आला. पुंडलिकाला चंद्रभागेत फेकून दिलं. शिखर शिंगणापूरचाही मंदिराचा तोडफोड केला. आणि वाऱ्यासारखी बातमी राजांच्या कानावर आली. शिरसगावकर बहिणींनो ऐका, भावांनो ऐका, तरुणांनी ऐका. अक्रूर महाराज साखरे नाव युट्यूबला टाका. माझे 200 कीर्तन आहेत. सगळे मावळे, सगळे सैनिक, सगळा सांगणारा मी महाराज आहे. डायरीमध्ये जागा नाही माझ्या. तुमचं कीर्तन करून मला रात्री हिंगोलीला आहे. रोज कीर्तन करतोय, रोज सांगतोय, रोज माझं कीर्तन घरी घेऊन जा. प्रार्थना आहे माझी तुम्हाला. कशी भगवती प्रगट होते. राजांच्या कानावर बातमी आली की तुळजापूरची आई फुटली. रात्रभर राजे रडत होते. महाराज, मासाहेब, आऊसाहेब, त्या खानानं आमच्या आईला हात घातला. आपल्यासारखा राजा नव्हता रे. ते शिवाजी महाराज होते. हंबरडा फोडून रडत होते. खान 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 दिसत होता. रात्री झोपत नव्हते, दिवसा झोपत नव्हते. खान खान दिसत होता. आणि तेवढ्यामध्ये एक दिवस पहाट राजांना झोप लागली आणि पहाटच्या स्वप्नामध्ये तुळजापूरची भवानी माता प्रगट झाली. उठ शिवबा, उठ, मला तुझ्याकडून 32 दाताचा बोकड बळी हवाय. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासुर मर्दानी लागो, मोह महिषासुर मर्दाना लागो. त्रिविध तापाची करावया धाड, त्रिविध तापाची कळावया धाडणी. भक्त लावती मावती नवलाई. जोगवा जोगवा मागे आहिता जोगवा जोगवा, आहिता जोगवा जोगवा मागे, 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 आहिता जोगवा जोगवा मागे. शोभा, मला तुझ्याकडून 32 दाताचा बोकड बळी हवाय. धावतो महाराज देव. कधी रूपाने येतो, कधी जगदंबेच्या रूपाने येतो, कधी वज्रेश्वरीच्या रूपाने येतो, कधी विठाबाईच्या रूपाने येतो, कधी साडीच्या रूपाने येतो. म्हणून ये ग विठाबाई माझे पंढरीची आई. कसं ये भीमा आणि चंद्रभागा. तुझ्याबरोबर तीर्थ घेऊन ये. तीर्थ म्हणजे आमचं पाप जाईल बरं का. ये तू क्या सही तत्वाबा यावे, आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी ये. आणि हे भगवती माता, हे वज्रेश्वरी, नुसतं येऊ नको, मला तुमच्यात मिसळून घे. माझा रंग तुझे गुणी, आम्हाला एकत्रित कर. मी तू पण जाऊ दे, आमचे दोष पदरात घे. आणि हे वज्रेश्वरी माता, वर्षभर आम्हाला आनंदित ठेव, अशी प्रार्थना केली. माझा रंग तुझे गुणी, म्हणे नामयाची जनी विढोबार. जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा जय 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 विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय वज्रेश्वरी माता की जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये माऊली